आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्यातच खरी मजा आहे, जिथे प्रत्येक क्षण आपल्या मनासारखा असतो. स्वतःच्या पॅशनसाठी वेळ काढणं आणि ते आयुष्य भरभरून जगणं, हीच खरी यशस्वी जीवनाची व्याख्या आहे. आयुष्य एकच आहे, त्यामुळे ते कोणाच्या दबावाखाली नाही, तर आपल्या आवडीच्या वाटेवर मुक्तपणे जगा. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा आलंय एका नवीन स्पॉटसोबत, एका नवीन राईडवर. एवढ्या दिवसांनी गाडी अशी सकाळ सकाळी हातात घेतली ना की असं वेगळंच वाटतं यार. वेगळं म्हणजे भारी वाटतं ॲक्च्युली. आजचं डेस्टिनेशन, आज आम्ही भरपूर ठिकाणं बघितली शहापूर साईडला वगैरे. कारण मला त्या लोणावळा साईडला आता परत जायचं नाही आहे. मेन काय आहे रे, जाताना आणि येताना ना हे सगळं ऐरोली वगैरे सगळं क्रॉस करून यायचं ना, मग माझ्या जीवावर येतं. सो पहिलं एवढं सकाळ सकाळी चालू झाली नाश्तावाले. सो आम्ही आता पालघर साईडला चाललो आहे, मी आणि माझा एक मित्र आहे सोबत. बघू काय तिकडे स्पॉट चांगला असेल, मस्तपैकी थोडासा टाईम स्पेंड करू. खूप दिवस झाले नाही बाईक राईड केली ना रे. लास्ट टाईम तानसाला गेलेलो, तानसाचा व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केला, पण त्याचा फ्रेमिंग ती म्हणजे मोबाईल कॅमेराची जी सेटिंग होती ती प्रॉपर सेट नाही झाली. स्टँडर्ड मोडला होता अल्ट्रा वाईडच्या जागी, त्याच्यामुळे सगळं फक्त बाईकचा समोरचा कॉकपिटचं हेच दिसत होता व्ह्यू, बाकी काहीच दिसत नव्हतं. म्हणून मग तो अपलोडच नाही केला मी. भाई मी जॅकेट बिकेट घातलं आहे पालघरला जाण्यासाठी, पण साला गरम होणार आहे मला नंतर. मित्रांनो बघा समोर असं सूर्यदेवता तर अजून दिसत नाही आहेत, पण हे पोल्युशन आहे का धुकं आहे काय माहिती. धुकं तर नसणारच आहे ऑब्विसली, ह्या साईडला फॅक्टरीज जास्त आहेत. आणि ॲज युजल या रोडला हे असणारे ट्रक लय राग येतो यांचा. अरे 2-2, 3-3 लेग पॅक करून चालतात चाले, माहीत तर काय. मजा येत नाही ना. पण आलं ना मुंबईच्या बिल्डिंगच्या याच्यातून बाहेर. कसं आहे पावसाळ्यामध्ये तर अजून जास्त ग्रीन होते, छान वाटतं असं. मेन म्हणजे ना मला ही गावची सकाळ जास्त आवडते, एवढं भारी वाटतं ना. हा माहिती आता इथून रस्ता पोरं चालली शाळेला, भारी वाटते यार. आणि हा रस्ता एवढा नव्हता, मोठा बनवला रस्ता. पहिला खूप छोटा रस्ता होता. बघूया आधी चेक करूया. जसं तुम्ही वांद्रे लेकला आलात ना, तसं धबधबाच्या इकडे नाही जायचं, सरळ पुढे यायचं. तिथे एक लेक व्ह्यू पॉईंट आहे, एक मोठं झाड दिसेल तुम्हाला, आणि त्या लेक व्ह्यू पॉईंटपासून पण थोडं पुढे यायचं. आत्ता जो आम्ही तुम्हाला स्पॉट दाखवणार आहे तो आहे. कारण तो जो मागचा लेक व्ह्यूचा पॉईंट आहे ना, तो पहिल्यापासून व्हायरल आहे. गेले 3-4 वर्ष व्हायरल झालेला आहे तो. या साईडला आता हा पहिला रस्ता पहिला यायला देत नव्हते गावाले, आता देत आहेत. कारण तिकडे ना कॅम्पिंग पण चालू केली आहे. बहिये मन चला तेरी ओर. अरे माझा मित्र कुठं राहिला. हे गावचं वातावरणच भारी आहे यार.
माझी गाडी जी ना इथे सटकते रे. हा थोडासा इथे ऑफ राईडचा नक्की आज रस्ता आहे का भाई? नाहीतर आपण चाललोय नुसतं दडाम दडम दडाम दडम ढकलत. काय वाटतोय तरी हाच. बघूया, असं शोधलं तरच तर भेटणार. हे बंद करून ठेवलंय रे मित्रांनो. ती व्हायरल जागा पण बंद केलेली आहे. सगळं दरवाजा लावून कॅम्पिंग चालू करतात आता तिथे बाबा आता गावातली लोक. मस्त पॉइंट गेला माझा. काय दिसतंय? बरोबर तिथे गेला असता पॉइंट. हा तोच तर आहे. हा नाही, हा असाच तिकडे सरळ जातो. तो आता आपण होतो ना, तो रस्ता सरळ पुढे त्या टोकापर्यंत जातो. नाही, ते टोक तेवढंच आहे फक्त. तो तेवढाच रस्ता आहे जायला. हा जो इथे स्पॉट आहे बायकर्ससाठीच होता. 3 वर्षापूर्वी काहीतरी चालू केलेला, म्हणजे एक रीलमध्ये हे झालेलं आहे. चल इकडेच. चला इथून बघ, तिथून कसा दिसतोय बघ ना तो पॉइंट. अरे बिझनेससाठी तर त्या बिझनेससाठी. खूप सुंदर मंदिर आहे, पण ते पावसामध्ये तर अजून जास्त छान दिसेल. सो दिसायला तरी छान वाटलं. म्हटलं चल हा पॉईंट आहे तर आपण त्या पॉईंटला तरी जाऊ, बघून तर येऊ. आता आम्ही हा जव्हारच्या रोडला आहे. जव्हार नाशिक. त्र्यंबकेश्वर इज जस्ट 100 किलोमीटर्स. येस. हा जर डबल पदरी रस्ता असता ना, अरे जबरदस्त झाला असता. बघू येताना तिथे हायवे. हा हायवे खूप म्हणजे जाम आहे. गुजरात हायवे म्हणजे जाम म्हणजे तसं नाही, रस्ता चांगला आहे पण गाड्यांची वाहतूक जास्त आहे, मोस्टली ट्रक. ठीक आहे. 9:48 झाले. आम्ही मगाशी थांबलो, थोडं वडापाव वगैरे खाल्ला. आता एक मंदिर काहीतरी अजून एक 15 मिनिटावर आहे, ते बघू आणि नंतर मग जाऊ घरी. काय पडलं? रोड छान आहे. पहिला नव्हतं वाटा, पण आता रोड छान केला आहे. असा रोड बसला तर मग काय नाशिकपर्यंत जायला काय टेन्शन नाही. हा सरळ रस्ता त्र्यंबकेश्वरला निघतो. रोड छान असेल तर मजाच. आणि हा ॲक्च्युअलीमध्ये पावसामध्ये जास्त सिनिक वाटतो. एकदा जव्हार एक्सप्लोअर करायचं आहे पूर्ण. येऊ एकदा जव्हार फिरायला येऊ. काय हेच लोकांना वाटत असतं की अरे एवढं ऊन आहे, कशाला फिरतो एवढ्या उन्हात. असं काय नाही. आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं आपल्यावर आहे. आपण कितपत काय करू शकतो काय नाही. काय घरी बसलो असतो, झोपलो असतो, टी व्ही बघितली असते, मोबाईल बघितला असता, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं असतं नाही ना. मग आपली आवड तरी जपा. ज्याला नाही बाईक चालवता आहे, ज्याला बाईकमध्ये मजा नाही येत आहे, त्याने त्याची आवड जपा, पण जपा.
आपण हीच तर गोष्ट आहे. आता सिम्पल गोष्ट घ्या, मला बाईक चालवायला आवडते. हे हे जे तुम्ही बघताय हे हे माझं आवडीचं गोष्ट आहे, बरोबर. मंडे टू फ्रायडेमध्ये मध्ये कामाचा स्ट्रेस, ओव्हर टाईम, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डोकं फ्रस्ट्रेट होतं. मग नेक्स्ट डे सॅटर्डे आला, सुट्टी आली की असंच निघायचं, मस्त एन्जॉय करायचा. आता ही छोटी राईड आहे. आता दुपारी जेवणाच्या टायमापर्यंत 12-12:30पर्यंत आम्ही जाऊ घरी. घरी जायचं, जेवायचं आणि मग झोपणार. हेच काय मग. पावसामध्ये हा रूट सिनिक आहे. म्हणजे मी गेलो नाही, पण मी भरपूर ऐकलं आहे या रूटबद्दल. नो, कसं वाटलं मंदिर? जे टेक्स्चर जे दिलेलं आहे ना त्या लोकांनी, ॲक्च्युली हे पावसामध्ये बघण्यासारखं आहे. का माहिती आहे का, त्याच्या मंदिराला लागूनच एक नदी आहे, एकदम त्या साईडला, बॅक साईडलाच. तिथे त्यांनी नदी बघण्यासाठी पण एक पॉईंट केलेला आहे. आणि कलर्समुळे एवढं छान दिसतंय ना ते मंदिर, खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर. त्या मंदिराच्या समोरच एक दवाखाना आहे. हां, आणि तिथे जो डॉक्टर आहे, त्या डॉक्टरने स्वखर्चाने तो जागा सगळी घेऊन मंदिर बांधलेलं आहे. स्वतःचा दवाखाना बांधला आहे, मंदिर बांधलं आहे. पावसामध्ये खरंच एक स्वर्गच म्हणता येईल, मिनी स्वर्ग. हां, बाजूला तुझा मेन हायवे, एवढं सुंदर मंदिर आहे, त्याच्या साईडने वाहणारी नदी आहे. अजून काय पाहिजे? फुलं बिलं अशी, म्हणजे झाडं वगैरे त्यांनी भरपूर लावलेली आहेत. मी वायझर ओपन ठेवलं. आय होप तुम्हाला ऑडिओ क्लिअर येते. जव्हार जे आहे ना, ते पावसामध्ये खूप सुंदर आहे. हा बॅक साईडचा जो रस्ता आहे, जिथे आम्ही मंदिराकडे गेलेलो, तो रस्ता सरळ निघतो त्र्यंबकेश्वरला. त्यावर तुम्ही त्र्यंबकेश्वरला वगैरे जात असाल जव्हारच्या रूटने, तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा मंदिराला. एकदम हायवे टच आहे. पालघरच्या पुढे, म्हणजे टुवर्ड्स गुजरातला जाताना पालघरच्या पुढे, म्हणजे पालघर ते गुजरात हा जो रस्ता आहे ना, हा असा आहे. छान बनवला आहे. सर पळवायला कंटिन्यू 80-90 चालूच आहे. बनवलं आहे छान. पालघर विरार आलं ना, विरार आलं की समजून जायचं सगळी वाट लागली. छान वाटतं, असं चालवायला बरं वाटतं. जरा असे रस्ते आले ना की जरा बरं वाटतं. आणि तसं पण खूप दिवस झाले तुमच्याशी बोलणं झालंच नाही. सांगलीची राईड गेली, त्याच्यानंतर तानसा लेकची केली. दोन्हीमध्ये माझा पोपट झाला. ॲक्च्युली काय आलं, जेव्हा सांगलीला गेलो तेव्हा ती मोशन ब्लरवाली जी सेटिंग असते ती करायची होती, पण ती फक्त मी ट्रायलसाठी म्हणून फक्त चेक करत होतो सेटिंग. आणि माझा हा DJ Action 2 आहे. मी ट्रायलसाठी मी चेक करत होतो आणि ती तशीच राहिली. मला माहिती पण नाही, मी चेकच नाही केलं. नंतर जेव्हा रिटर्न आलो तेव्हा फुटेज बघतो तर पूर्ण व्हाईट. तानसाला पण तेच झालं. मी पहिलं चेक नाही केलं आणि पूर्ण स्टँडर्ड मोडमध्ये होतं, त्यामुळे फक्त एवढा हा कॉकपिटच दिसत होता. ठीक आहे, 2 राईडचं असंच झालं होतं. कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये ह्या गोष्टी होतात. हां, आपण इंस्टाग्रामवर आपले फोटो आणि रील ह्या येतच असतात. सो तिकडे फॉलो करायला विसरू नका.
सेम नावाने आहे, व्हील्स विथ विंड. तसं नाही भेटलं तर माझं नाव विनायक मनगुटकर सर्च करा, तुम्हाला भेटणार. डायव्हर्जन डायव्हर्जन. असं जरा घोडबंदरपर्यंत करा एवढा मोठा रस्ता, जरा बरं वाटेल जरा आम्हाला पण. कारण काय माहिती आहे काय, लोणावळ्याला मुंबई पुण्याचा जो ओल्ड हायवे आहे तो मला सगळ्यात आवडता आहे रोड, पण सीन तोच आहे ना. मुंबई पुणे माझा सगळ्यात आवडता रोड, पण सीन असं आहे की कांदिवलीपासून पनवेलला जाईपर्यंत मला जास्त वैताग येतो. मग नाशिक रोडला जातो तू मध्ये. आता नाशिक रोडला काय नाही, सकाळी निघालं तर काय नसतं, भिवंडी फक्त क्रॉस केली की सुसाट. एवढ्या गाड्या पण नसतात ज्या आता दिसत आहेत ना, एवढ्या पण नसतात. कारण सगळ्या गाड्या ज्या आता नाशिकला जाणाऱ्या सगळ्या समृद्धीने जातात, त्याच्यामुळे रोड खाली असतो. तुम्ही भावली डॅमची एक व्हिडिओ होती ती बघा, मला नक्की आवडेल. नाशिक तो रोड कसा आहे काय आहे मी सगळं सांगितलं आहे. आणि मेन म्हणजे व्ह्यू. माझा मित्र आहे पाठी, येतोय आरामात, काय घाई नाही. आता पावसामध्ये एक दिवस मला पूर्ण जव्हार एक्सप्लोअर करायचं आहे. जव्हार खूप सुंदर आहे पावसामध्ये. चलो चलो माझा पिकअप तोडू नको. तसं लेफ्ट साईडने ओव्हरटेक नाही करायचा, पण हा एक्सप्रेस आहे साईडने पूर्ण बांधलेला आहे. जर त्याला साईडने काहीच नसेल तर तिथे तुम्ही चुकूनही जाऊ नका, माझं सजेशन आहे. कारण कधी कधी काय होतं, गावचे ठिकाण वगैरे असेल ना, तिथे काय गावातले लोक उलट्या साईडने येत असतात, त्याच्यामुळे चान्सेस कमी आहे. पण काय नशीब कधी खराब असेल सांगता येत नाही ना, त्याच्यामुळे आपण आपल्या येणे व्यवस्थित गेलेलं बरं. काय चलो 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 भाई चलो. दिली बाबा साईड जाणे. ती लोक पहिल्या लेनमध्ये का चालवतात मला नाही कळत. असं काय स्पेसिफाय नसतं मित्रांनो की फर्स्ट लेनमध्ये जाणार, कारवाला जाणार आणि हे जाणार. फर्स्ट लेन ही फास्ट मुव्हिंग लेन असते, समजलं. फास्ट मुव्हिंग लेनमध्ये कुठलीही गाडी फास्ट जाणारी जाऊ शकते, बाईकसुद्धा. नाही काय काय लोकांचं असतं, मी भरपूर कारवाल्यांचं असं बघितलेलं आहे की तुम्ही का चालवता राईटने वगैरे, असं काय नाही. त्यामुळे कुठली पण परिस्थिती अशी आली तर आपल्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे बोलण्यासाठी. कारण आपण जेव्हा बोलतो ना तेव्हाच समोरचा गप्प बसतो. मित्रांनो टँकर पलटी झालेला आहे. टँकर पलटी झालाय.
मित्रांनो, टँकर पलटी झालं, त्याला काढतायत. हाय का, हे बघा अल्ट्राव्हायलेट चार्जिंगवाली. सही आहे ना, स्पोर्ट्स वाटते पूर्ण. नाही मारले तर चल. चला मित्रांनो, भीड वाजला रे तिथे, 1-1.5 तास गेला होता. चला चला, आम्ही पोचतो आता घरी. चला मित्रांनो, हा आजचा व्लॉग इथेच संपूया. 1.5 तास त्या ट्रक पलटीमध्ये गेले. गरम खूप झाले. हो, चला चला, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. कसा वाटला ते कमेंट करून सांगा नक्की. ठीक आहे, चला.